सर्वांना नमस्ते, गुड इव्हनिंग. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला आरोग्यपूर्ण आणि महत्त्वाचं केंद्रप्रमुख पद मिळवून देणारं असावं, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि पुन्हा एकदा या नवीन वर्षात तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजचा आपला सेशन राहणार आहे, जो आपण राईट टू एज्युकेशन ॲक्ट पाहिलेला आहे 2009चा. त्यातले जो केंद्र सरकारनं तो आपला कायदा केलेला. मग प्रत्येक राज्याने काय केले, त्याला अनुसरून नियम बनवलेत. मग आपल्याला फक्त काय इथं महाराष्ट्राचे जे 2011ला त्या आर-टी नियम आहेत, ते 25 नियम आपल्याला पाहायचेत. इथं कुठल्याही नियमाचा आज क्रमांक लक्षात ठेवायचा नाही. तर आपण ऑलरेडी कायद्यामध्ये जे सेक्शन्स किंवा कलम लक्षात ठेवले तेच लक्षात ठेवायचे. तशीच माहिती आहे. त्यामुळे एक 10-15 मिनिटात तो नियम होईल आणि त्यानंतर आपण आपल्याला जे 1-2 घटक पाहिलेत आपल्या आर-टी असेल, बाल हक्क संरक्षण आयोग असेल आणि राज्यघटनेतल्या शैक्षणिक तरतुदी त्याच्यावरचे खाली क्वेश्चन आहेत. जे झालेले आहेत, पण नवीन लोकांसाठी हे क्वेश्चन नवीन आहेत. मग आपण सुरू करूयात आपल्या सेशनला. तत्पूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे येणारं वर्ष तुम्हाला केंद्रप्रमुख पद मिळणार असावं, ही शुभेच्छा देतो मनापासून. आणि सुरू करूयात आपण. आता आपण राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये ऑलरेडी कलम पाहिलेली आहेत. त्यात तोच इन्फॉर्मेशन थोडाफार बदल असतो. इथं कुठलाही नियम क्रमांक आपल्याला आठवणीत ठेवायचा नाही. कारण काय, कमी वेटेज असणं. एकतर आर-टी ऍक्ट आहे प्लस हे नियम आहेत, त्या दोन्ही मिळून 2 क्वेश्चन येणार आहेत. मग इथं नियम क्रमांक लक्षात ठेवण्याची गरज नाही. जे आपण कायद्यात बघितले तीच इन्फॉर्मेशन इथं आहे. थोडे 2-3 पॉईंट आहेत, तेवढेच लक्षात ठेवायचे. त्यामुळे 10 ते 15-20 मिनिटात आपलं ते हा अधिनियम होऊन जाईल. मग बघा, याला आपण महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 असं म्हणतो. यात एकूण भाग 8 आहेत आणि नियम 25 आहेत. हा अधिनियम जो आहे, इथं नियम क्रमांक 1 मध्ये काय सांगितलंय, संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. आता महाराष्ट्रासाठीचे नियम आहेत, संपूर्ण महाराष्ट्राला लागू असेल. इथं पहिला पॉईंट जो आपण आठवणीत ठेवणार आहे किंवा लक्षात ठेवणार आहे, तो या अधिनियमाची अंमलबजावणी महाराष्ट्रात केव्हा झाली, तर ती आहे 11 ऑक्टोबर 2011. 11-10-11 असं लक्षात ठेवलं तरी चालतंय आपल्याला. 11-10-11. मग ही डेट तेवढी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. जशी कायदा लागू झाल्याची डेट इम्पॉर्टंट आहे किंवा महत्वाची आहे, तसंच आपला महाराष्ट्राचा अधिनियम 2011चा केव्हा अंमलात आला केव्हा लागू झाला, त्याच्यासाठीची ही डेट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 11 ऑक्टोबर 2011. इथं जसं आपण कायद्यात कलम 2 मध्ये वेगवेगळ्या व्याख्या बघितलेल्या, त्याच व्याख्या पुन्हा इथं आहेत. विविध व्याख्यांचं स्पष्टीकरण जे आपल्या आर-टी मध्ये होते त्याचप्रमाणे इथं आहे. कारण त्याच्यावरूनच हे नियम बनवलेले आहेत. त्यामुळे सगळा बराचसाच भाग तोच आहे बघा. मग इथं काय, विद्याविषयक वर्ष म्हणजे आपलं शैक्षणिक वर्ष, अंगणवाडी काय असेल, बालक काय असेल. इथं बालकांच्यात फक्त दिव्यांग बालक असेल तर त्याचं वय 18 वर्षापर्यंत. सर्वसाधारण बालकांसाठी 6 ते 14 वर्ष असं वय. प्राथमिक शाळा म्हणजे काय, आपली 1ली ते 8वीची. नजीकची शाळा, तिचं किलोमीटरचं अंतर, मूल्यमापन, शाळेत न जाणारं बालक म्हणजे शाळाबाह्य बालक, गणवेश, अशा वेगवेगळ्या व्याख्या जशा कायद्यात आहेत तशाच इथं आहेत. इथं आपल्याला लक्षात फक्त एक गोष्ट ठेवायची की हा अधिनियम केव्हा अंमलात आला किंवा केव्हा लागू झाला, 11 ऑक्टोबर 2011. इथं नियमांचे कुठलेही क्रमांक आपल्याला आठवणीत ठेवायचे नाहीत. नियम तिसरा काय, विशेष प्रशिक्षण. आता हे प्रशिक्षण कुणासाठी असेल, मग शालाबाह्य बालक म्हणजे जे शाळेत येत नाहीत त्या बालकांसाठी. इथं प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन कोणाचं भेटल, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचं. त्यानंतर नजीकची शाळा. आता इथे एक आपल्याला आठवणीत ठेवायचंय, नजीकची शाळा स्थापन करणे म्हणजे काय, इयत्ता 1ली ते 5वी साठी 1 किलोमीटरच्या अंतराच्या आत असावी शाळा आणि जिथं 6 ते 11 वयोगटातील किमान 20 बालकं असतील तिथं एक नवीन शाळा स्थापन करू शकतो. अंतर आहे 1 किलोमीटरचं इयत्ता 1ली ते 5वी साठी. त्यानंतर इयत्ता 6वी ते 8वी साठी 3 किलोमीटर अंतराच्या. डोंगराळ भाग असेल, दुर्गम भाग असेल तर
त्या अंतरात बदल होऊ शकतो. मग आपल्याला तारखेनंतर हा घटक महत्वाचा आहे आणि हा आपण कायद्यात पण बघितलाय. नजीकची शाळा म्हणजे काय? 1ली ते 5वी साठी 1 किलोमीटरच्या आत, 6वी ते 8वी साठी 3 किलोमीटरच्या आत. अंतरात बदल कधी होईल? दुर्गम भाग, डोंगराळ भाग आणि 20 बालकं असतील 6 ते 11 वयोगटातील, तिथं नवीन शाळा स्थापन केली जाईल. इथं कायद्यासारखा एवढा पाठांतराचा भाग नाहीये. कायद्यातल्याच फॅक्ट आपल्याला फक्त रिवाइज होणार आहे तिथं. आता आपण जसं आरटीई मध्ये स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्य पाहिलेली, तसंच इथं या नियम 5 मध्ये काय आहेत? राज्य शासन आणि स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्य. मग इथं पुन्हा एकदा तशाच प्रकारची कर्तव्य आहेत. बघा, शाळेत जी बालकं हजर राहतात त्यांना पाठ्यपुस्तकं असतील, लेखन साहित्य असेल, गणवेश असेल, हे सर्व देणं. जर बालक विकलांग असेल तर त्यांना विशेष विद्याविषयक मदत किंवा साहित्य वेगवेगळं पुरवणं, ही सगळी स्थानिक प्राधिकरणाची किंवा शासनाची कर्तव्य आहेत. 6वा नियम काय म्हणतो? स्थानिक प्राधिकरणाने बालकांचे अभिलेख ठेवणे. हे सुद्धा कायद्यात होतं. बालकांची माहिती थोडक्यात रजिस्टर करून ठेवणे. मग इथं आपण कायदा जो बघितलाय राईट टू एज्युकेशन ऍक्ट, तिथं आपल्याला कलम पाठ करायची. तिथली महत्वाची जी माहिती आहे ती इथं काय पाठ करायचंय? नजीकची शाळा काय आहे? अंमलबजावणीची तारीख, पुढे आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीची रचना येईल आणि शेवटी एक आपल्या राज्य सल्लागार परिषद असते, त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष. हे 3 ते 4च पॉईंट लक्षात ठेवायचं. बाकी इथं काहीही लक्षात ठेवायचं नाही. पण एक आपल्याला माहित असावं म्हणून ऍटलिस्ट वाचलं तरी पाहिजे. कारण आपल्याला या कायदा प्लस अधिनियम याच्यावर मार्क किती आहेत? तर 2 आहेत. मग 2 क्वेश्चन एवढ्या मोठ्या घटकावर येणार आहेत, तर एकदम सिंपल गोष्टी येतील. मग आता इथं बघा, स्थानिक प्राधिकरण बालकांचा अभिलेख ठेवणे आणि बाकीची आलंच तर सोपी माहिती एकदम. मग आता बालकांच्या अभिलेखात काय काय येईल? तर स्थानिक प्राधिकरण काय करेल? आपल्या जे कार्यक्षेत्र आहे तिथल्या बालकांचं सर्व त्यांच्या जन्मापासून ते वयाची 14 वर्ष होईपर्यंतचे रेकॉर्ड ठेवेल. मग त्यात रेकॉर्डमध्ये काय असेल? त्यांचं नाव, जन्म, लिंग, आई वडिलांचं नाव, राहता पत्ता, कायमस्वरूपी पत्ता, अशा स्वरूपाच्या गोष्टी. मग इथं आपलं स्थानिक प्राधिकरणाचे अभिलेख ठेवणे बालकांचं, म्हणजे थोडक्यात बालकांचं रेकॉर्ड ठेवायचं. हेही आपल्याला आरटीआय ऍक्ट मध्ये होतं बघा. दुर्बल घटकातील, वंचित घटकातील बालकांना प्रवेश द्यायचा आहे. विना अनुदानित शाळा असेल तर इथं प्रवेश देताना काय करतं सरकार? त्यांचे खर्च जो काही त्यांच्यावर खर्च केलेला आहे तो राज्य सरकार देतं. पण किती देतं? तर राज्य सरकार स्वतः खर्च करतं, त्याच्यापेक्षा जास्त देत नाही, मग त्याच्यापेक्षा कमीच. आणि तेच सांगितले कलम आपलं नियम 7 आणि 8. त्यांना प्रवेश द्यायचा आहे. 8 सांगतं इथं प्रवेश दिल्यानंतर प्रत्येक बालकामागं जो खर्च झालाय तो राज्य शासनाकडून मिळेल. आता बालकाला शाळेत दाखल करताना वयाच्या पुराव्याचं दस्तऐवज किंवा प्रमाणपत्र काय असेल? मग इथं आपल्याला माहिती आहे बालकाला कुठलंही प्रमाणपत्र शाळेत दाखल करून घेण्यासाठी चालतं. अगदी बघा, डॉक्टरांनी नोंदवलेला अभिप्राय असेल, अंगणवाडीतून दिलेला अभिप्राय असेल, हे काहीच नसेल तर त्याच्या माता पित्याचे प्रतिज्ञापत्र, मुख्याध्यापकांचं प्रतिज्ञापत्र, हे सगळं चालतं. आणि जरी हे सगळं नसलं तरी सुद्धा बालकाला शाळेत दाखल करून घ्यायचंय. प्रवेशाचा वाढीव कालावधी कधीपर्यंत असतो? तर वर्ष सुरू होण्याच्या दिनांकापासून पहिले सत्र संपण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत. आणि हा कालावधी संपल्यानंतर सुद्धा बालकाला प्रवेश द्यायचा आहे. मात्र याबाबत बालकाला MSCRTचा काय करायचंय? प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करायचा. थोडक्यात बालकाला त्या इयत्तेत बसण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण द्यायचंय. शाळांची मान्यता कोण देतं? तर शाळांची मान्यता सरकार देईल. त्यानंतर शाळांची मान्यता काढून घेणं. आता इथं काय आहे? शाळांची मान्यता काढून घेण्याबाबत तर दुर्बल वंचित मध्ये बघा सर, दिव्यांग येणार, SC ST कॅटेगरी येणार, जे सगळे आपल्याला वाटतं की वंचित आहेत ते सगळे तिथे येणार. शाळांची मान्यता काढून घेण्याबाबत काय? इथं आता जरी अधिकार दिलेला असला, काय करतात? जिल्हा शिक्षण अधिकारी आदेश काढतील. पण तो कसा काढतील? पहिल्यांदा तर जिल्हा शिक्षण अधिकारी स्वतःहून किंवा कुणी तक्रार दाखल केली असेल त्या शाळेबद्दल खाजगी, तर ती तक्रार घेतील. मग एक 5 सदस्यांची समिती नेमतील. त्यात शिक्षण तज्ञ, स्थानिक प्राधिकरणाचे, हे आपण आरटीआय ऍक्ट बघितला
त्याच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारनं 2011ला केलेले नियम आहेत. मग इथं तक्रार आली जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडं, ते काय करतील, 5 सदस्यांची समिती नेमतील. त्यात शिक्षण तज्ज्ञ, मुख्याध्यापक, स्थानिक प्राधिकरणाचे व्यक्ती असे वेगवेगळे व्यक्ती असतील. ते अहवाल सादर करतील यांना. जिल्हा शिक्षणाधिकारी शिक्षण संचालकांना प्राथमिक MSCRTचा अहवाल सादर करतील. ते संचालक आपल्या शालेय क्रीडा आणि शिक्षण विभागाकडे तो अहवाल पाठवतील. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग त्याच्यावर निर्णय घेईल आणि पुन्हा त्या संचालकांमार्फत जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तो अहवाल येईल. मग त्या ज्या काही अहवालात सांगितलं असेल त्याप्रमाणे जिल्हा शिक्षणाधिकारी आदेश काढतील. याचा अर्थ काय होतो, शाळांची मान्यता काढून घेण्याचा अधिकार आपल्या राज्याचं शिक्षण व क्रीडा मंत्रालयाला आहे किंवा क्रीडा विभागाला आहे. आणि तो आदेश काढण्याचा अधिकार जिल्हा लेवलला जिल्हा शिक्षणाधिकारी तो आदेश काढतात, फक्त वरून आलेल्या अहवालानुसार. त्यानंतर आपल्यासाठी महत्वाचा पॉईंट काय बघा. मग इथं जर प्रश्न आला की शाळेचा मान्यता काढून घेण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला. आणि तो आदेश काढतं कोण, तर जिल्हा शिक्षण अधिकारी. त्यानंतर बघा, आता हे थोडंसं महत्वाचं आहे आणि हेही आपण पाहिलेलं आहे. यात शाळा व्यवस्थापन समितीत जर एक्स्ट्रा काय अजून ऍड असेल तर फक्त कमेंटमध्ये तुम्ही नंतर कमेंट करा, कारण लेटेस्ट तुम्हाला जास्त माहिती असेल त्यातलं. तर बघा, विना अनुदानित शाळेव्यतिरिक्त प्रत्येक शाळेत नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून 3 महिन्याच्या आत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करायची आणि प्रत्येक 2 वर्षांनी तिची पुनर्रचना करायची. मग हा पहिलाच पॉईंट इथं महत्वाचा आहे की शाळा सुरू झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत आणि पुनर्रचना कधी, प्रत्येक 2 वर्षांनी. मग इथं कोण कोण सदस्य असतील, जे आपण ऑलरेडी ते दिव्यांग पालकांच्या मुलांच्या बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व तेही आहे. विशेष नैपुण्य असणाऱ्या बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व ते एक ऍड झालेलं आहे. मग जसं आपण कलम 21 मध्ये कायद्याच्या बघितली, ती कलम आपल्याला महत्वाचं आहे तिथलं 21 नंबर तिथं थोडीफार दिलती. मग त्याच्यावरून प्रत्येक राज्यांनी त्यांची समिती ठरवली. मग इथं काय, स्वीकृत 2 विद्यार्थी असतील, त्यांच्यापैकी 1 मुलगी असावी, कारण ऑलरेडी 50% समितीत महिला पाहिजेत. 50% सदस्य महिला पाहिजेत. 75% सदस्य बालकांचे माता पिता असावेत. आता हे बालकांच्या माता पितात कोण कोण येणार, जे शाळेत आहेत ती बालकं. इथं सरांनी कमेंट बॉक्समध्ये सांगितल्यानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक प्लस विशेष नैपुण्य म्हणजे आपले जे चांगले विद्यार्थी आहेत, शैक्षणिक चमक दाखवत आहेत, अशा बालकांचे पालक, या सगळ्यांचं प्रतिनिधित्व इथे येणार. मग इथं चौथा पॉईंट तोच सांगतो की सर्व घटकातील माता पित्यांना पुरेसे प्रतिनिधित्व द्या. 25% सदस्य कोण असतील, स्थानिक प्राधिकरणाचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक यांच्यातून निवडलेले असावेत. मग हा 75 आणि 25 हे 2 आकडे लक्षात ठेवायचे, फक्त नॉर्मल ठेवायचे. 75% पालक असणार आणि 25% स्थानिक प्राधिकरणाचे सदस्य किंवा मुख्याध्यापक, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक यांच्यातून. सरांनी सांगितल्याप्रमाणे 2 विद्यार्थी नवीन GR मध्ये नाही. बरं, सर्वांनी ते एक लक्षात घ्यायचंय. पुढं अध्यक्ष कोण असेल, तर शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कोण असेल, तर बालकांच्या माता पित्यांमधूनच शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असेल. याची बैठक महिन्यातून किमान एकदा असावी. या समितीचा सदस्य सचिव कोण असेल, शाळेचे मुख्याध्यापक. शाळेवर मुख्याध्यापक नसतील तर शाळेचे जे वरिष्ठ शिक्षक असतील ते इथं सचिव असतील. मग ही एक रचना आपल्याला माहित पाहिजे, जे आपण RTईत पण थोड्या प्रमाणात बघितलेली 75-25, त्याचं थोडंसं विस्तृत स्वरूप इथं आहे. मग इथं पुन्हा एकदा सांगतो बघा, 2 विद्यार्थी 1 मुलगी, 75% माता पिता, 25% स्थानिक प्राधिकरणाचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक. त्यानंतर अध्यक्ष बालकांच्या माता पित्यांच्यातून. पुढं बैठक महिन्यातून एकदा आणि पदसिद्ध सदस्य सचिव शाळेचे मुख्याध्यापक, ते नसतील तर शाळेतले वरिष्ठ शिक्षक.
आता आपण आरटीची कलम तुमच्या लक्षात यायला पाहिजेत. जसं शाळा व्यवस्थापन समिती ते 21 ला होती, लगेच 22 ला काय होतं, शाळा विकास योजना. जी शाळा व्यवस्थापन समिती काय करते, ती शाळा विकास योजना स्थापन करते, तयार करते. आणि या योजनेवर समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य सचिव यांची सही असणं अनिवार्य आहे. शिक्षकांसाठी किमान अर्हता, मग ज्या वेळेस हे अधिनियम लागू झाले महाराष्ट्रात, मग इथं अधिनियमात काय सांगितलं, तिथपासून, हा सर एवढाच महत्वाचा भाग आहे, त्यामुळे पण वाचणं गरजेचं आहे आणि नव्या लोकांसाठी एकदा घेणं पण गरजेचं आहे. विद्याविषयक प्राधिकरण अधिसूचनेच्या 3 महिन्याच्या आत शिक्षकांच्या किमान अर्हता निश्चित करायचे. पुढचा नियम आहे, अर्हता शिथिल कोण करू शकतं, तर राज्य शासन नाही करणार, तर राज्य शासन फक्त इथं केंद्र शासनाला निवेदन देऊ शकतं अर्हता शिथिल करण्यासाठी. किमान अर्हता जे आपण कायद्यात बघितले, कायदा लागू झाल्यापासून 5 वर्षांच्या कालावधीत, पुन्हा त्यात 2017ला दुरुस्ती झाली, ती तारीख 31 मार्च 2019 केली, जी 2015 होती. शिक्षकांचे वेतन, भत्ते व सेवा शर्ती इथं राज्य शासन निश्चित करेल, कारण राज्याच्या अंतर्गत आहे आपला. शिक्षकांनी पार पाडायची कर्तव्य तीही बघितले, नॉर्मल जे असते तेच, प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आहे, अभ्यासक्रम विकासनात सहभाग, शाळाबाह्य मुलांचा शोध घ्यायचा, त्यांना नजीकच्या शाळेत दाखल करायचा, यासारखी सगळी कर्तव्य. शिक्षकांच्या ज्या काही तक्रारी असतील ते निवारण कुठं, राज्य शासन एखादं ट्रिब्युनल म्हणजे एखादं प्राधिकरण स्थापन करेल. मग शिक्षकांना जर बडतर्फ केलं, एखाद्याची पदोन्नती नाकारली असेल, तर त्यांना त्या ट्रिब्युनलकडे किंवा प्राधिकरणाकडे, ज्याला न्यायाधिकरण म्हटलं जातं, तिथं तक्रार करता येईल. थोडा स्पीडनच घेऊया, हा माहितीचाच भाग आहे. विद्यार्थी शिक्षक प्रमाण हे दरवर्षी 31 जुलैला बघितलं जाईल. अतिरिक्त शिक्षकांचं त्या तारखेला समायोजन केलं जाईल. विद्याविषयक प्राधिकरण काय, अभ्यासक्रम, मूल्यमापन कार्यपद्धती हे सगळं विहित करेल. नाविन्यपूर्ण शाळांना परवानगी देण्यासाठी मार्गदर्शक सूची तयार करेल. इथं आता महत्वाचं फक्त आपल्याला सल्लागार समिती राहिलेली. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र कधी प्रदान करायचे हेही कायद्यात बघितले. विद्यार्थ्याला शिक्षण पूर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र शाळा किंवा गट किंवा जिल्हा स्तरावर 1 महिन्याच्या आत मिळेल, परीक्षा झाल्यानंतर शिक्षण पूर्ण. राज्य बाल हक्क संरक्षण आयोग काय करेल, या आरटीवर संनियंत्रण ठेवण्याचा अधिकार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला आहे. प्लस राज्य बाल हक्क संरक्षण आयोग एक हेल्पलाईन सुरू करेल, आता चाइल्ड हेल्पलाईन 1098 नंबर आहे त्या हेल्पलाईनचा नॅशनल वाईज. आणि शेवटी आपल्यासाठी जो एक महत्वाचा पॉइंट आहे, राज्य सल्लागार परिषद. तिथं फक्त काय, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण असतात एवढंच आपल्याला आठवणीत ठेवायचं. इथं जे आपण कलम 33 आणि कलम 34 मध्ये बघितली, राष्ट्रीय सल्लागार परिषद आणि राज्य सल्लागार परिषद, आरटीएच्या 34 मध्ये आहे. मग तर हा ते बदल 31 जुलैला समायोजन आहे सरजी. राज्य सल्लागार परिषद स्थापन करण्यात येऊन तिचा अध्यक्ष कोण असतील हे महत्वाचं आहे, शालेय शिक्षण मंत्री, आणि उपाध्यक्ष शालेय शिक्षण राज्यमंत्री. हाच एक महत्वाचा पॉइंट आहे. यात कोण कोण असतील, मग सगळ्या प्रकारचे सदस्य आहेत बघा. या परिषदेत किमान 4 सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक यांच्यापैकी, 1 सदस्य विशेष बालकांच्या गरजांची माहिती असणारा, 1 सदस्य पूर्व प्राथमिक क्षेत्रातील तज्ज्ञ, किमान 2 सदस्य अध्यापन क्षेत्रातील तज्ज्ञ आणि 50% सदस्य महिला. इथं आपल्याला लक्ष काय ठेवायचंय, फक्त राज्य सल्लागार परिषदेचे अध्यक्ष शालेय शिक्षण मंत्री आणि उपाध्यक्ष शालेय शिक्षण राज्यमंत्री. मग पूर्ण या नियमात 2-3च गोष्टी महत्वाच्या आहेत. कुठल्या, नियम कधी लागू झाला, 11 ऑक्टोबर 2011. शालेय व्यवस्थापन समिती, आपली शाळा व्यवस्थापन समिती, आणि या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष. याच्या व्यतिरिक्त इथं काहीही करायचं नाहीये. मग हे सगळं आपल्याला आहे. आरटीए ऍक्ट पुन्हा एकदा पाहून रिवाइज करायचं आहे, त्यानुसार हे येईल. आणि प्रश्नात सगळंच आता रिवाइज होईल आपलं, अगदी राज्यघटनेतील शैक्षणिक तरतुदी,
त्यानंतर आपलं आरटी, बाल हक्क संरक्षण आयोग, हे सगळं एकूण सदस्य आपण आरटी ऍक्ट मध्ये बघितल्याप्रमाणे 15 सदस्य असतील. 15 पेक्षा जास्त सदस्य नाहीत पाहिजेत, केंद्राची असो परिषद किंवा राज्याची. मग बघा, हा चाइल्ड हेल्पलाईन नंबर आपल्या एक लक्षात असावा, 1098 आहे. तो एक चुकून आला तर